नमस्कार मित्र हो. आता आखाडाच्या महिन्यातील ही पांडुरंगाची आषाढी वारी संपलेली आहे आणि श्रावण महिना सुरू व्हायला अगदी काही थोडे दिवस शिल्लक राहिलेत. त्याच्यामुळं ह्या ज्या मधले दिवस आहेत या दिवसामध्ये मस्त कुठतरी एखादी चिकनची पार्टी करावा म्हणून मित्रांनी आम्ही बेट ठरवला आहे. आणि हा बेट ठरवला आहे डोंगरावरती नाही, रेस्टॉरंटमध्ये नाही, तर रानामध्ये मस्त चिंचेचे झाड आहेत आणि या झाडाखाली. तर त्याच्यासाठी हे आमचे आचारी आहेत बघा, जयराम आचारी चूल बनवून घ्यायला लागलेत बघा मस्तपैकी. लय अनुभव या माणसाला मटण बनवायचा. या माणसाला आख्या हळू पाळीतल्या 4 गावामध्ये कंदुऱ्या बिंदुऱ्या बनवायला बोलते. लय मोठा आचारी हो. परंतु आज पार्टी करायला आमच्यात आला चिकनची पार्टी. ह्या बघा या आचार्याने हे मटण घेतले आणि ह्याच्यात धुवायला लागला 3 किलो मटण आहे बघा. चांगलं धुवा रे आचार्य मामा, स्वच्छ धुवून काढा जरा. आचार्याचा जोडीदार हे बी हमेशा ते आचार्या संगत असतो बघा. हे 2 जण मिळून कंदुऱ्याचे त्याचे कार्यक्रम करीत असतात. स्वच्छ धुवून घेतलं यांनी मटण आचार्याने. जयराम आचारी आणि पोपट आचारी हे 2 आचारी बघा. हे एकदा धुतलंय, आता डबल धुवायला लागले. ती चिकन आणलेलं आहे हे अलीकडला पांढऱ्या शर्टवाला जयराम आचारी. ते बघूला ज्याच्या हातात आहे तो जयराम आचारी आणि दुसरा आहे ते पोपट आचारी. स्वच्छ असं मटण धुवून घेतलं ह्यांनी. पाण्याची व्यवस्था बघूनच मटणाची पार्टी राबिली बघा. इथं त्याला काय जारचं पाणी नाही, नळाचं पाणी नाही, तर बोरचं पाणी स्वच्छ हे धुवून घेतलंय बघा. अशा प्रकारे चिकन. तावर हे कॅप्टन सरला चूल पेटवायला सांगितली. कॅप्टन सर जरा चांगली चूल पेटवा गड्या. नमो 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 मल्टी सर्व्हिसेस आहेत हे बघा. ह्या हातात दोरा बांधलेले. आणि दुसरे ते अतुल सर आहेत, आराध्या मल्टी सर्व्हिसेस मोरगावचे मालक. अतुल सरला चूल पेटली शेवटी. नमो नमो वाल्याला काय चूल पेटलीच नाही. बकऱ्याचंच मटण आणायचं होतं तसं, पण हे अतुल सरला बकरा आवडत नाही ना. आणि अतुल सर पाहुणे आहेत ना, बाश आहेत आमचे, त्यांना जे आवडत आहे तेच आणावं लागतं आम्हाला बाशाला. हे आमचं गाव आहे बघा. हे डोंगर आहे मागं. पाऊस काय अजून पडलेला नाही. चांगला पाऊस थोडाच झालेला आहे पाऊस. आणि ह्या बघा हे आमचं ठिकाण आहे, हे पार्टीचं मस्त ठिकाण. चिंचाच्या झाडाखाली 2 मस्त चिंच आहेत. सरपण बी लय मोठं आहे इथं. आणि ह्या नमो नमोवाल्याला एक कामगिरी दिली जयराम आचार्याने. जयराम आचार्याने जे काय मीठ बीठ काढून दिलं ना, ते मीठ बीठ लावलंय आता ह्या नमो नमोवाल्याने, दादरावनी कॅप्टन. आणि आता हे हळद टाकते कॅप्टन आचारी. नमो नमो मल्टी सर्व्हिसेस वाले. जबरदस्त पार्टी होणार आहे मित्र हो. टाकलं बघा मटण आता ह्याच्यात बघून. जुन्या काळातली पळी बरं का ही जारमालाची. ठाऊर म्हणतात ह्याला, तुमच्यात काय म्हणतात काय मला माहित नाही. आहे का नाही तुमच्या इकडे ती ठाऊर आहे हे ठाऊर. ह्याला हळद लावली, मीठ लावलंय.
आणि धने लावले तर आणि आता हलवते ह्याच्यामध्ये टाकून बघूल्यात तेल टाकून त्याच्यामध्ये. मला वाटतं यांना उकळ बनवायची का की जयराम आचार्याला डायरेक्ट कालवण करणार नाहीत, हे कालवणामध्ये मटणाला शिजणार नाही तर उकळीमध्ये शिजणार आहे. 3 किलो मटण आहे मित्र, हे चिकन आहे 3 किलो. परत बसा नाही म्हणून वरून टाकली आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकले बघा. उकडू सर्व थिर राहणार आहे ते. तवर हे माल मसाला रेडी करायला लागले तर ते लसूण आहे काढल्याला भाजीसाठी. ही चटणी बघा, त्या पुडीमध्ये काय ते बघू आपण. त्याच्यामध्ये येसूर आहे, हे लसूण एका जागेवर ठेवलेला आहे, हे आंबारी मसाला, तो काळा मसाला, त्या घरकुल पुड्या, सगळा मसाला तर याच्या जागेवर करायला लागले ते आचार्य लोक. आम्हाला काय ह्यांच्या सोबत येत होतं आम्ही. हे बघा लसूण आहे, हे तिखट आहे, मसाला आहे, हे खोबरं आहे, हे फुटाणे आहेत, हे पुडा आणला मिठाचा. पहिला जमाना गेला तेव्हा आता तेल प्रत्येकाच्या घरातून कप कप जमा करायचं, चटणी जमा करायची, दुकानात जाऊन रेडीमेड घेऊन येते आता सगळे. ह्या बघा, हे आपलं मटण आहे बघा. जयराम आचार्याने कसं मस्त मटण शिजले. मस्त शिजले आपलं मटण. आता हे चाकून बघायला सगळेजण इथं चाकून, आता काय बघायची गरज नाही, शिजलेच ते ऑलरेडी. तोंडाला पाणी सुटायजोगं झालंय हो चांगलं मस्त. एवढं चिटूक सूप आहे. मनी बी लई मोठे दिसतात मटणाचे, खायला 5-6 जणांचं इथं. 3 किलो मटण आहे हे. त्या बघा हे सूप आहे बाबा. अरे वा 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 वा, काय जयराम आचार्याने मस्त बनले राव. हे आता सुक आहे आणि हे परातीमधले ते कालवणासाठी वापरायचे. सुक वरून वाढायला वापरणार आहे ते बघून येत नाही. हे मटणाचं पाणी बिनी, हे सूप चिकनचं सूप आहे ना, ते भाजीसाठी वापरायचे. मी आचार्याला सांगितले हो तेल जरा कमीच वापरा म्हणून बेतानी. हे मारायला लागले तर लोक अटॅकाने, त्याच्यामुळं जेवढं लागतं तेवढंच. ते मऊचळ बिनगन तेलकट नकोच बाबा म्हणलं, त्याच्यामुळं कमीच तेल आहे मित्रांनो. भगुल्यावरी मांडले बघा हे, आणि ह्याच्यात हे टाकले तेल. दगडाच्या चुलीवर आहे ना मस्त रानामध्ये दिले टाकून. आता ह्याने हे लसूण खोबऱ्याचं कूट टाकले. आता हे चटणी टाकली, तिखट, हे चटणी ना तेलामध्ये टाकली म्हणजे बरं राहतं, म्हणजे तिखट लागत नाही लय जीवाला. आणि मसाले बी टाकून दिले ह्याच्यामध्ये. येसूर टाकला, येसूर बी टाकला आणि हे दिलं पाणी वतून बघा. मटणाचे मणी म्हणजे उकडीचे मणी आणि पाणी दिले टाकून. मित्रांनो, तुम्हाला पार्टी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा गड्या. तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय की. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक बी करा गड्या. जयराम आचार्यासाठी एक लाईक करा. तुम्हाला आचार्याबद्दल काय वाटतं, कसा का आचार्य हे हो, पोपट आचार्य कसा आहे ते पण सांगा. चार गावामध्ये नाव वाजलेले आचार्य तो. मस्त आता कालवणाला उकळी आली बघा. आता आपलं कालवण तयार झाले रेडी. आणि आता अंगत पंगत बसलेले आहेत.
ही आता अंगत पंगत बसली. आता खाली घ्यायचं हे कोथमीर टाकल्याच्या नंतर. कोथमीर टाकायला चालू आहे जयराम आचार्याकडून. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा त्याला, आणि हे व्हिडिओ दुसऱ्याला शेअर बी करा, कमेंट बी करा. आणि ह्या चॅनलवर नवीन असाल ना तर ह्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. पाहुणे रावळे बी आले तर आता मस्त भाजी झालेली आहे. वाढायचं ते सगळं काम जयराम आचार्याला सगळं जमतंय परफेक्ट. कुठल्या कार्यक्रमामध्ये वाढायला पण तेच असतंच. कुणाला राग येत नाही, लोभ नाही. आता गोंधळामध्ये लय असं ते आताड तणगत असतं, वाढा 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 म्हणतात लोक. पण जयराम आचार्याचं तसं नाही, सगळ्याला सारखंच वाढतात. कुणाला कमी नाही, जास्त नाही. मस्त झालं म्हणतात अतुल सर.